बदलत्या काळाची चाहूल ओळखत पर्यावरणपूरक भविष्यासाठी ठोस पावलं टाकत राज्याचे परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एस टीच्या जागेवर उभारल्या जाणाऱ्या किरकोळ इंधन विक्री केंद्रांवर EV चार्जिंग स्थानकांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रालयातील दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर, संबंधित वरिष्ठ अधिकारी तसंच इंधन कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री सरनाईक यांनी भारत 2047पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना वाहतूक व्यवस्थेतही हरित क्रांती घडवून आणणं अत्यावश्यक आहे. भविष्यातील प्रवास हा इलेक्ट्रिक ऊर्जेवर आधारित असेल आणि एस टी महामंडळ त्यासाठी आजपासूनच पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कटिबद्ध असल्याचं देखील श्री सरनाईक यांनी म्हटलं आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या.